हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 25. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटिग्रेशनमधल्या लेक्चर नंबर 25ला सुरुवात केलेली आहे. ज्या लेक्चरमध्ये आपण जी टाईप पाहते ती कोणची टाईप आहे पहा. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स पी एक्स प्लस क्यू अपॉन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ पी एक्स प्लस क्यू डी एक्स अपॉन अंडर रूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. तुम्हाला जे इक्वेशन 1 दिसते, इन दिस इक्वेशन 1 डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल. आपल्याला याचंही इंटिग्रेशन डायरेक्ट येत नाही कारण डिव्हिजन आहे, याचंही इंटिग्रेशन डायरेक्ट येत नाही डिव्हिजन आहे. तुम्हाला वाटते सर याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून डेरिव्हेटिव्ह काढा, याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून डेरिव्हेटिव्ह काढा आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. तुम्ही कोणची मेथड लावली तर त्या पद्धतीनं हे इंटिग्रेशन कसंच येणार नाही. मग इंटिग्रेशन कसंच येणार नाही म्हणजे नेमकं काय करायचं बा. म्हणजे सरांनी तुम्हाला आतापर्यंत ज्या टेक्निक शिकवल्या त्यामध्ये तुमचं सबस्टिट्यूशन असेल, तुमचा 600 असेल, ॲडजस्टमेंट असेल, अशी एकही मेथड या ठिकाणी लागत नाही. पण मला जर या टाईपचं इंटिग्रेशन सॉल्व करायचं असेल तर मला या डिव्हिजनचं कन्व्हर्शन ॲडिशन इंटू सबस्ट्रॅक्शनमध्ये किंवा अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करणं पडते बाय युझिंग सुटेबल फॉर्म्युले ऑर मेथड्स. डबल एकदा, दिस डिव्हिजन कम्प्लिटली ट्रान्सफर इन द फॉर्म ऑफ ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन ऑर अँटी डेरिव्हेटिव्ह बाय युझिंग सुटेबल फॉर्म्युले ऑर मेथड्स. माझं जे गणित दिलेलं आहे त्या गणिताला मला अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आणि अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट केल्यानंतर मला तो दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा. मग अशा टाईपचा जर प्रॉब्लेम आलेला असेल, जर या ठिकाणी डी एक्स अपॉन ही टर्म आली असती, डी एक्स अपॉन ही टर्म आली असती, पी एक्स प्लस क्यू जर नसता आला तर आपण सरळ दिलेला प्रॉब्लेम 600 सॉल्व केला असता. पण या प्रॉब्लेमचं वैशिष्ट्य आहे डी एक्सचा कोइफिशियंट आलेला आहे व्हेरिएबल, पण डी एक्सचा कोइफिशियंट व्हेरिएबल आल्यामुळं मी या प्रॉब्लेममध्ये 600 लावू शकत नाही. मग जर मला अशा टाईपचे प्रॉब्लेम जर मला परीक्षेमध्ये आलेले असतील तर पहिली प्रोसिजर, इन दिस प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व बाय युझिंग फॉलोइंग प्रोसिजर मेथड्स. मला असे प्रॉब्लेम जर आलेले असतील, हे प्रॉब्लेम मी फॉलोइंग मेथड किंवा प्रोसिजरनं सॉल्व करणार. कोणची मेथड आहे पहा. इन दिस टाईप ऑफ इंटिग्रेशन, इन दिस टाईप ऑफ इंटिग्रेशन, अशा टाईपचं इंटिग्रेशन आलेलं असेल वरचं किंवा खालचं, तर न्यूमरेटर बरोबर ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. तुमचं इक्वेशन नंबर 1 असेल किंवा तुमचं इक्वेशन नंबर 2 असेल, कोणचं जरी इक्वेशन असेल दोघायला एकच प्रोसिजर. न्यूमरेटर बरोबर ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी, म्हणजे पी एक्स प्लस क्यू बरोबर ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी प्लस बी. पहा इथं हा सहज लिहिला मी. इथं आला पी एक्स प्लस क्यू, इथं आलेला ए 2ax प्लस बी प्लस कॉन्स्टंट बी. इक्वेशन नंबर 3 हे तुमचं इक्वेशन ए असेल, हे इक्वेशन सेकंड बरोबर आहे बी, आणि हे इक्वेशन नंबर तुमचं सी. आता काय करायचं पहा, हे इक्वेशन आल्याबरोबर दिलं यायचं टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल ए अँड बी. बाळा फक्त प्रोसिजर, टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल ए अँड बी बाय इक्वेटिंग व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट. पहा प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर तुम्हाला सांगून राहिले, जर तुम्हाला या टाईपचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल वरचा किंवा खालचा, पहिली स्टेप पी एक्स प्लस क्यू बरोबर ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. हा असेल किंवा हा रूट घ्यायची गरज नाही. तुम्ही म्हणता इथं स्क्वेअर रूट घ्यायचं, सेकंडला नाही स्क्वेअर रूट घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. पी एक्स प्लस क्यू काढला, हा काढला तुम्ही प्लस बी, मग पी एक्स प्लस क्यू डेरिव्हेटिव्ह इक्वेशन सी आलं. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी, कॅपिटल ए आणि बी काढायचा बाय इक्वेटिंग व्हेरिएबल कॉन्स्टंट. जर तुम्ही व्हेरिएबल कॉन्स्टंटचे इक्वेशन जर तयार केले तर 100% तुम्ही दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात. एची बीची किंमत फाइंड करू शकतात. पुट दिस व्हॅल्यू इन सी, बरोबर आहे, म्हणजे ए बी पुट दिस व्हॅल्यू इन सी अँड पुट पी एक्स प्लस क्यू, बरोबर आहे, दॅट इज इक्वेशन सी इन ए. तुमच्या आलेल्या सीची किंमत, इक्वेशन सीची किंमत, पी एक्स प्लस क्यूची किंमत तुम्ही पुट करा इक्वेशन एमध्ये. इक्वेशन एमध्ये म्हणजे कोण, 1 आणि 2 मध्ये. पहा माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या प्रोसिजरमध्ये तुम्ही जास्त लक्ष द्या. अशा टाईपचा प्रॉब्लेम आला तर पी एक्स प्लस क्यू बरोबर ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी.
इथं मी डिनॉमिनेटर म्हटलं, पण काही मुलं न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरचा स्क्वेअर रूट घेतील म्हणून मी ही स्टेप लिहिली. डेरिव्हेटिव्ह काढला, कॅपिटल ए आणि कॅपिटल बीच्या किमती काढल्या, इक्विटिंग व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट. ती किंमत सीमध्ये टाकली, सीची किंमत एमध्ये टाकली आणि देन सेपरेट द डिनॉमिनेटर, देन सेपरेट डिनॉमिनेटर. तुम्ही डिनॉमिनेटर सेपरेट करा. वी ऑप्टेन टू पार्ट्स. जर आपण पी एक्स प्लस क्यूची किंमत टाकली, नंतर आपण डिनॉमिनेटर सेपरेट करा. डिनॉमिनेटर सेपरेट केल्यानंतर तुम्हाला 2 पार्ट भेटतील, 2 पार्ट्स. वी ऑप्टेन 2 पार्ट्स. फर्स्ट पार्ट can be solved by using integration of f dash of x upon f of x dx and किंवा r म्हणू, दोन्हीपैकी एक येणार, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन रूट एफ ऑफ एक्स डी एक्स. पहा मित्रांनो, जर समजा मी पी एक्स प्लस क्यूची किंमत टाकली सीमध्ये, डिनॉमिनेटर सेपरेट केला हा किंवा हा, त्याच्यानंतर पहिल्या पार्टमध्ये एक तर हा फॉर्म्युला लागेल लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी, किंवा लागेल या ठिकाणी 2 टाइम्स रूट एफ ऑफ एक्स प्लस सी. 100% पहिल्या पार्टमध्ये हेच येणार, हे फिक्स ठरलेलं आहे. आता तुमचा जो दुसरा पार्ट तयार होईल पहा, इन अनादर पार्ट किंवा इन सेकंड पार्ट can be solved by using 600. तुमचा जो पार्ट बाकी आहे तो पार्ट तुम्हाला 600 सॉल्व करायचा आहे. मग 600 कोणकोणचा आहे, याला पहिल्याला तुमचे पहिले 3 लागतील, याला दुसरे 3 लागतील. म्हणजे एक तर काही प्रॉब्लेममध्ये हा येईल एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, किंवा या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर येईल, किंवा डी एक्स अपॉन रूटवाला येईल एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अप टू सो ऑन. म्हणजे पहा मित्रांनो, तुम्हाला डबल मी या लेक्चरमध्ये 25मध्ये तुम्हाला एक प्रोसिजर सांगतो सुंदर. ती जर तुम्ही ऐकली, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना कुठंच काही त्रास होणार नाही. मग तुमचं जास्त कॉन्सन्ट्रेशन प्रोसिजरवर पाहिजे. जर तुम्हाला इक्वेशन ए म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 सॉल्व करायचं असेल तर डिव्हिजन डायरेक्ट होत नाही, 600 लागत नाही. तर पी एक्स प्लस क्यूची किंमत ए डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, दोन्ही पार्टमध्ये डेरिव्हेटिव्ह काढा. ए बी कॅपिटल ए बीच्या किमती काढा बाय इक्वेटिंग व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट. ती किंमत सीमध्ये पुट करा, सीची किंमत एमध्ये पुट करा. 2 पार्ट तयार करा. पहिल्या पार्टमध्ये हा किंवा हा फॉर्म्युला लागेल. हा जर असा असेल तर हा 100% लागेल, तो जर असा असेल तर हा 100% लागेल. सेकंड पार्टमध्ये पहिले 3 लागतील याच्यासाठी, दुसरे 3 लागतील याच्यासाठी. सरळ प्रोसिजर ठरलेली आहे. आता आपण या मेथडचे 7-8 प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. पहा, प्रॉब्लेम आला, इंटिग्रेट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. इंटिग्रेशन 3x प्लस 4 डी एक्स, एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5. बऱ्याच मुलांना वाटते सर डायरेक्ट सबस्टिट्यूशन करू, याचा डेरिव्हेटिव्ह 2x येतो, याचा डेरिव्हेटिव्ह 6 येतो, याचा 0 येतो. हा कसाच बॅलन्स होत नाही, सबस्टिट्यूशन येत नाही. काही मुलांना वाटते सर आपण या ठिकाणी 600 यूज करू, ते 600ही यूज करू शकत नाही. त्याचं कारण डी एक्सच्या शेजारी व्हेरिएबल्स आला, तो नसता 600नंच आला असता. मग काय करावं? मग तुम्हाला सांगितलेलं आहे डिव्हिजन कम्प्लिटली ट्रान्सफर इन टर्म ऑफ addition, subtraction or antiderivative by using substitution or suitable formulae or suitable methods. इथं फॉर्म्युले लागत नाही, इथं सबस्टिट्यूशन लागत नाही, इथं सुटेबल मेथड लागते. काय सुटेबल मेथड पहा. वी नो, तुम्हाला काय माहीत आहे सांगा. जनरलमध्ये पी एक्स प्लस क्यूची किंमत ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इंटू सम कॉन्स्टंट बी असेल. म्हणजे जिथं असेल 3x प्लस 4 इज इक्वल टू ए. पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 प्लस या ठिकाणी बी. एकही स्टेप नवीन येणार नाही, प्रोसिजरमध्ये येईल. 3x प्लस 4 जसंच्या तसा असेल. या ठिकाणी ए आला, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, इथं 6 आला, 5चा 0, इथं बी. इक्वेशन सेकंड झालं. 3x प्लस 4ची किंमत आली ए इंटू 2x प्लस 4 प्लस बी. म्हणजे बरोबर याचं कन्व्हर्शन माझं ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट झालं.
आता मला कॅपिटल ए आणि बी काढायचा बाय इक्वेटिंग व्हेरिएबल ऑर कॉन्स्टंट. पहा 3x + 4 = 2ax + 6a गणेश + b बाय इक्वेटिंग व्हेरिएबल्स बाय इक्वेटिंग कॉन्स्टंट. काय आलं पहा 2a = 3 इम्प्लाइज दॅट a = 3/2. एकही प्रोसिजरच्या बाहेर येणार नाही. 6a + b = 4 इम्प्लाइज दॅट b = 4 - 6a 4 - 6 × 3/2. इथं तुमचे 3 राहिले म्हणजे इथं राहिलं तुमचं b = 4 - 9 = -5. डबल एकदा 6a + b = 4 b = 4 - 6a 4 - 6 × 3/2 बेत्रिक 6 3त्रिक 9 4 - 9 = -5. तुमच्या ए आणि बीची किंमत तयार झाली. तुमचा आलेला ए आणि बी हा इक्वेशन सेकंडमध्ये पुट करा. पुट ए बी पहा मित्रांनो पुट ए बी इन इक्वेशन सेकंड. तुमचा जो ए बी आलेला आहे त्या ए बीची किंमत इक्वेशन सेकंडमध्ये पुट करा विथ फुल कॉन्फिडन्स. काय आलं पहा 3x + 4 = ए आला तुमचा 3/2 इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह आला तुमचा 2x + 6 + b बबनदादाची किंमत आलेली आहे -5. किती आलेली आहे -5. ही जी किंमत आलेली आहे पहा पुट दिस व्हॅल्यू इन 1 आलेली किंमत इक्वेशन 1 मध्ये टाका. I = पहा 3x + 4 च्या जागी 3/2 2x + 6 - 5 x² + 6x + 5 × dx. तुमची जी प्रोसिजर ठरलेली आहे त्यामधली एकही स्टेप इकडे तिकडे जात नाही. एवढं तंतोतंत असते मॅथमध्ये. पहा तुम्ही जर टाईप ओळखलेले असेल तर पहिला नियम होता या गणितामध्ये px + q ची किंमत काढा a × डेरिव्हेटिव्ह + b. नंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल ए अँड बी बाय इक्वेटिंग व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट. पहा व्हेरिएबल ए भेटला कॉन्स्टंट बी भेटला. त्याच्यानंतर आलेल्या ए बीची किंमत सीमध्ये टाका आलेल्या सीची किंमत 1 मध्ये टाकली. आता डिनॉमिनेटर सेपरेट करा. पहा इथं केलं तुम्ही देन सेपरेट द डिनॉमिनेटर. आता डिनॉमिनेटर सेपरेट केला. इथं आला इंटिग्रेशन 3/2 2x + 6 x² + 6x + 5 -5 टाइम्स x² + 6x + 5. पहा मित्रांनो सरळ सांगितलं तुम्हाला 2 पार्ट भेटतील. एका पार्टमध्ये फॉर्म्युला लागणार आहे. एका पार्टमध्ये f'(x/f) लागणार किंवा हा लागणार. दुसऱ्या पार्टमध्ये 6 वंडर लागणार. पहा 3/2 इंटिग्रेशन ऑफ 2x + 6 x² + 6x + 5 dx -5 टाइम्स dx x² + 6x + 5. पहा मित्रांनो देन सेपरेट डिनॉमिनेटर ऑब्टेन 2 पार्ट्स. फर्स्ट पार्ट यूज दिस फॉर्म्युला. सेकंड पार्ट कॅन बी सॉल्व बाय युजिंग धिस टाइप्स ऑफ फॉर्म्युली. या ठिकाणी तुमचा पहा x² चा डेरिव्हेटिव्ह 2x 6x चा डेरिव्हेटिव्ह 6 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे हा फॉर्म्युला लागला. याच्यासाठी तुम्हाला 6 वंडर लावायचा. आपण तो डायरेक्ट सोबत लावू. पहा 6 वंडर डायरेक्ट लागत नाही. हाफ ऑफ कोइफिशियंट ऑफ 6 चा स्क्वेअर इथं आला तुमचा 3 म्हणजे 9 आला. हे ॲज इट इज घ्या. याच्यामध्ये काही चेंज करू नका. फॉर्म्युला गिम्रला लावण्याची गडबड करू नका. ॲज इट इज लिहत जा. एवढं लक्षात ठेवा. इथं मायनस आलं 5 dx. या ठिकाणी आलं तुमचं x² + 6x + 9 + 5 -9. संपलं बाळांनो. इथं काय राहिलं पहा 3/2 इंटिग्रेशन ऑफ 2x + 6 x² + 6x + 5 सो मेनी dx मायनस इथं 5 आला इथं dx आला. हा आला x + 3 चा स्क्वेअर 9 मधून 4 गेले 5 गेले म्हणजे 4 राहिले 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर आला. म्हणजे सरळ इथं 2 फॉर्म्युला लागले. पहा एका ठिकाणी f'(x/f) dx आला. त्याला तुम्ही नाव दिलं log f(x + c) आणि दुसऱ्या पार्टमध्ये आला x² - a² इज नथिंग बट 1/2 टाइम्स log of x - a
अपॉन एक्स प्लस ए प्लस सी. पूर्ण काम मी प्रोसिजरमध्ये केलं, एकही स्टेप वेगळी केली नाही. म्हणून मी काय केलं पहा, तुम्हाला सोबतच सायमल्टेनियस प्रोसिजर प्लस प्रॉब्लेम समजून सांगितला, मी तुम्हाला चांगलं समजेल. पहा, वी ऑप्टेन 2 पार्ट्स. 1 पार्टमध्ये हा फॉर्म्युला आला, अनादर पार्टमध्ये एनिवन 600. या ठिकाणी स्क्वेअर रूट नसल्यामुळे पहिल्या 3 पैकी 1 लागेल, स्क्वेअर रूट असेल तर दुसऱ्या 3 पैकी 1 लागेल. बरोबर या ठिकाणी आपला एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर लागला. पहा, देअरफॉर थोडंसं ॲडजस्टमेंट करा, जागा कमी असल्यामुळे आपल्याला एकाच प्रॉब्लेमवर या लेक्चरमध्ये कॉन्सन्ट्रेट करायचं. देअरफॉर इक्वेशन सेकंड किंवा इक्वेशन थर्ड, हे इक्वेशन थर्डवर पटपट फॉर्म्युला लावा. याचा डेरिव्हेटिव्ह इथं आला. काही मुलं सबस्टिट्यूशन करतात, टी बरोबर एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5. कशाला सबस्टिट्यूशन करता, पहिले एवढी मोठी लेंथ झालेली आहे, डायरेक्ट कोरोलरी वापरा. गणित लिहा. 3/2 आलं या ठिकाणी. इथं आलं तुमचं लॉग, किती आलं सांगा, एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 झाला या पार्टसाठी. या पार्टसाठी मायनस 1/2a 2 इंटू बरोबर आहे 2. इथं आलेलं आहे लॉग. हा मित्रांनो लॉग काय आलं, लॉगमध्ये आलं एक्स प्लस 3 प्लस 2 एक्स प्लस 3 मायनस 2 प्लस सी. हा फॉर्म्युला लागला. हे बघा, 1/2a लॉग ऑफ एक्स मायनस ए एक्स प्लस ए एक्स प्लस 3 प्लस 2 एक्स प्लस 3 मायनस 2. इथं आलं तुमचं आय इज इक्वल टू 3/2 टाइम्स लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 मायनस 5/4 लॉग ऑफ एक्स प्लस 5 अपॉन एक्स प्लस 1 प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिव्हन प्रॉब्लेम. येता याचे 10 गणितं जरी असतील मित्रांनो, फक्त तुम्हाला याच्या प्रोसिजरवर लक्ष द्यायचं आहे. काय प्रोसिजर करतात, कसा प्रॉब्लेम सॉल्व करतात, याच्यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट व्हायचं असते, ते लक्षात ठेवा. मी डबल एकदा रिव्हर्स गिअर टाकून पूर्ण टेक्निक समजून सांगतो. जर या टाईपचं किंवा या टाईपचं इंटिग्रेशन आलेलं असेल तर डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल. इट कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲडिशन, सबट्रॅक्शन, अँटी डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग सुटेबल फॉर्म्युली ऑर मेथड्स. मग या गणितामध्ये मला हे किंवा हे सॉल्व करायचं, प्रोसिजर तयार केली मी. दिस प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व बाय युजिंग फॉलोइंग स्टेप. स्टेप नंबर 1, पी एक्स प्लस क्यू बरोबर ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी प्लस बी. मग याचा किंवा एन आर बरोबर ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डी आर प्लस बी. पण इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर घेताना चूक करतात, म्हणून मी सहज लिहिलं, ॲक्च्युअल हा घ्यायचा. याचा डेरिव्हेटिव्ह काढला, इक्वेशन सी आलं. आता इक्वेशन सीमध्ये कॅपिटल ए आणि कॅपिटल बी काढायचा. बाय इक्वेटिंग व्हेरिएबल कॉन्स्टंट जे इथं पाहिलं पहा. बाय इक्वेटिंग व्हेरिएबल तुम्हाला ए भेटला, कॉन्स्टंट तुम्हाला बी भेटला. हे झालं. ते झाल्यानंतर पुट दिस व्हॅल्यू इन सी. तुमच्या एची आणि बीची किंमत ही बरोबर तुमच्या सीमध्ये टाका, म्हणजे किंवा इक्वेशन 2मध्ये टाका. हे पहा, पुट दिस व्हॅल्यू इन सी. पुट दिस सी इन इक्वेशन ए, म्हणजे तुमची जी 3x प्लस 4ची किंमत आली ती तुमच्या 1मध्ये टाका, इथं टाका. त्याच्यानंतर काय लिहिलं पहा सरनं, देन सेपरेट डिनॉमिनेटर. वी ऑप्टेन 2 पार्ट्स. जर तुम्ही डिनॉमिनेटर सेपरेट केला 2 पार्ट भेटतात. पहिल्या पार्टमध्ये एक तर एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी हा फॉर्म्युला लागेल, किंवा एफ डॅश ऑफ एक्स अपॉन रूट एफ ऑफ एक्सला 2 टाइम्स रूट एफ ऑफ एक्स प्लस सी लागेल, किंवा टी बरोबर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी पुट केलं तरी चालते. 3 प्रोसिजर आहे, कोणची लावा. दुसरा जो पार्ट उरलेला आहे सेकंड पार्ट, त्याला सॉल्व करा 600ने. स्क्वेअर रूट नसतील तर पहिले 3 लागतील, स्क्वेअर रूट असतील तर उरलेले 3 लागतील. इथं स्क्वेअर रूट नव्हता, हाफ ऑफ कोइफिशियंट ॲड केला आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व केला. या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्ही नवीन टाईपचा अभ्यास केलेला आहे, ज्या टाईपमध्ये तुमचा दिलेला प्रॉब्लेम हा पी एक्स प्लस क्यू अपॉन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी किंवा पी एक्स प्लस क्यू अपॉन अंडर रूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्मॅट जर असेल तर तो प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व करायचा ते तुम्हाला प्रोसिजरनुसार शिकवलेले. ते शिकल्यानंतर तुम्हाला असं ऑब्झर्वेशन जाणवलं, सर या प्रॉब्लेममध्ये एच आणि बीच्या किमती काढल्या बाय इक्वेटिंग व्हेरिएबल कॉन्स्टंट, ओल्ड कॉन्सेप्ट आहे. या इक्वेशनमध्ये आम्ही 600 वापरला, तो बी ओल्ड कॉन्सेप्ट आहे. या इंटिग्रेशनमध्ये आम्ही कोरोलरी यूज केली, ती पण आमची त्या ठिकाणी ओल्डच आहे. म्हणजे नवीन फक्त आम्हाला या टाईपमध्ये फक्त प्रॉब्लेम ओळखायचा होता की दिलेला प्रॉब्लेम कोणत्या मेथडचा आहे तो ओळखणे. न्यूमरेटरची किंमत ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी काढणे, आलेली किंमत पुट करणे.
2 पार्ट तयार होतील. पहिल्या पार्टमध्ये कोरोलरी यूज करणे, दुसऱ्या पार्टमध्ये 600 तयार करणे आणि दिलेला प्रॉब्लेम शांततेने सॉल्व करणे. अशा प्रकारे आपण लेक्चर नंबर 25 मध्ये नवीन प्रोसिजर शिकलेली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण उरलेले प्रॉब्लेम सॉल्व करणार आहात. सो स्टॉप हिअर. थँक्यू.